आकाशवाणी पुणे. संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती. राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन. काल मुंबईत तर आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला कालपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब झालं. दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक सादर केलं. विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक सभागृहात मंजूर झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत काल बँकर्स बुक एव्हिडन्स म्हणजे बँक नोंदी पुरावा विधेयक 2026ला काल जुजबी चर्चेनंतर आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. बँकिंग प्रणालीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वैधानिक चौकटीत आधुनिक काळानुरूप बदल करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. तसंच बँकेच्या नोंदींची इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्रत पुराव्यासाठी ग्राह्य, वैध आणि कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य असेल अशी तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. राज्यसभेत काल कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयकही संमत करण्यात आलं. लोकसभेनं हे विधेयकही यापूर्वीच मंजूर केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. गोंधळामुळे राज्यसभेच्या कामकाजात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमध्येच ही विधेयकं मंजूर करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान अलीकडेच झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सांगितलं. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर संसदेच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. गृहमंत्री अमित शहा प्रत्येक मुद्द्यावर उत्तर देण्यास तयार असल्याचं स्पष्टपणे सांगताना नागरिकांना वस्तुस्थिती जाणून घेण्याचा अधिकार असल्याचं रिजिजू यांनी नमूद केलं. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात शिस्त पाळून कामकाजात यापुढे अडथळा आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिल्यास गृहमंत्री अमित शहा यांना विद्यार्थी आंदोलनाबाबत निवेदन देणं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या सर्व शंकांचं निरसन करणं शक्य होईल असं रिजिजू म्हणाले. वेद हे केवळ प्राचीन ज्ञानाचं भांडार नसून विकासाची दिशा देणारं आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारं अमूल्य ज्ञान आहे. युवकांनी आधुनिक विज्ञानाचं शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नवभारत घडवावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल नाशिक इथं एका कार्यक्रमात केलं. नाशिकच्या महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान आयोजित चतुर्वेद संमेलन आणि राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते वेदाध्ययन क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. नवभारत घडवण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाची आहे. ही जबाबदारी आपण पार पाडली तरच हातातील तिरंग्याला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. मुंबईत वरळी इथं काल त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. काही शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करून भारताची घोडदौड रोखायचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना थोपवायची ताकद आजच्या भारतात आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातल्या अस्थिव्यंग आणि कर्णबधिर दिव्यांगांना फडणवीस यांच्या हस्ते मोफत जयपूर फूट आणि इतर साधनांचं वाटपही करण्यात आलं.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पुण्यातही तिरंगा यात्रा होणार आहे. डेक्कन परिसरातून दुपारी 3 वाजता ही यात्रा सुरू होणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत काल अकोल्यात तिरंगा यात्रा काढण्यात आली. परभणीतही आज तिरंगा सायकल आणि बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या बीडमध्ये आणि शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या सर्व 8 खासदारांच्या शिष्टमंडळानं काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी राज्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दुष्काळ, कांद्याचे दर, चंद्रभागा नदीतलं प्रदूषण इत्यादींसह या आपापल्या मतदारसंघातले प्रश्न या खासदारांनी पंतप्रधानांकडे मांडल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदभरती आणि पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल एका बैठकीत दिले. पुणे विभागासह विविध विभागातील आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, त्याचबरोबर अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळवावी या उद्देशानं भंडारा जिल्ह्यातील 41 विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी काल रवाना झाले. जिल्हाधिकारी सावंतकुमार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यासाठी जिल्ह्याच्या 7ही तालुक्यांमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जप्तलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेत विषारी सापानं दंश केल्यानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. अन्य 2 विद्यार्थिनींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून एका अत्यवस्थ विद्यार्थिनीला काल दुपारी हेलिकॉप्टरनं नागपूरला हलवण्यात आलं. या प्रकरणी संस्थाध्यक्षांनी आश्रमशाळेच्या अधीक्षिकेला निलंबित केलं आहे. या घटनेची प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत संबंधित संस्था आणि उत्तरदायी व्यक्तींची जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी नाशिक आणि नागपूर इथल्या आदिवासी विकास आयुक्तालयाची पथकं काल घटनास्थळी पोहोचली. गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. तसंच आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार असून त्यापैकी 1 लाख रुपयांची तत्काळ मदत देण्यात आली. तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी अतिरिक्त 5 लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. इतर शासकीय योजनांतूनही आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये अद्यापही सौम्य भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरू आहे. काल दिवसभरात आणि रात्री या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून या धक्क्यांची नोंद घेण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आबासाहेब कोळपे यांचं काल राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 102 वर्षांचे होते. मराठवाडा मुक्तीसंग्रामात कोळपे यांची भूमिका महत्वाची होती. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचाळा हे त्यांचं मूळ गाव आहे. त्यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी चिंचाळा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावत असताना बुलढाणा जिल्ह्यामधील चिखली तालुक्यातल्या 36 वर्षीय जवान हरिदास कापसे यांना वीरमरण आलं. कापसे यांच्या पार्थिव देहावर काल सकाळी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. जालन्याचे ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांचं काल निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे एका वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीचा एक महत्वाचा अध्याय संपल्याची भावना कला साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती. राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन. काल मुंबईत तर आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा.
आणि गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.